घर, त्यानंतर DCPR 33-7 मध्ये 1,13,623 घरं आणि 33-9 मध्ये 27,761 घरं यांचं काम हे प्रगतीपथावर आहे। याशिवाय आपल्याला कल्पना आहे BDD चाळ पुनर्निर्माण, गिरणी कामगार गृहनिर्माण योजना, SRA, PMGP, आता मी सगळं सांगत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललं आहे। कामाठीपुरासारखा एक अतिशय डिफिकल्ट अशा पद्धतीचा आपण प्रकल्प हातामध्ये घेतलाय। 8,001 एवढ्या भाडेकरूंचं पुनर्वसन करायचं आहे। 8 एप्रिल 26 रोजी विकासकाची नियुक्ती झाली आहे आणि त्याचंही काम आपण करतो। उपकर प्राप्त ज्या इमारती आहेत या जवळपास 12,552 इमारती आहेत आणि 90,000 भाडेकरू आहेत। जवळपास या ठिकाणी यापैकी आपल्या नवीन कायदा झाल्यानंतर आता त्याचा पुनर्विकास सुरू झालेला आहे। 2,676 नाहरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत। 1,033 योजना पूर्ण झालेल्या आहेत। 30,000 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आता काही बाबतीत उच्च न्यायालयाची स्थगिती आल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये आपण गेलेलो आहोत। यासोबत धारावी, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की धारावी हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। अनेक लोकांना असं वाटतं की धारावीमध्ये खूप मोठी जागा आहे आणि खूप गोष्टी त्या ठिकाणी अगदी करणं सोपं आहे, पण सगळं मिळून जर धारावीचं क्षेत्र आपण बघितलं तर या क्षेत्रापैकी बिल्डेबल क्षेत्र हे केवळ 104 हेक्टर आहे, बाकी बिल्डेबल नाही। आणि मग या ठिकाणी जे काही बांधकाम होणार आहे या बांधकामामध्ये पहिल्यांदा 95 मिलियन स्क्वेअर फीट 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे। 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे आणि त्यानंतर मग 130 मिलियन स्क्वेअर फीट हे त्या ठिकाणी सेलेबलचं बांधकाम होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर हा प्रकल्प केवळ हाऊसिंगचा प्रकल्प नाही आहे। धारावी एक आपलं ग्रोथ इंजिन आहे, एक इकॉनॉमिक अशा प्रकारचा आपला इंजिन आहे। धारावीमध्ये आपल्याला माहिती आहे चामड्याचं काम असेल, पॉटरीचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचं फूड इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत। त्यामुळे या प्रकल्पाचं नियोजन करताना या सगळ्या इंडस्ट्रीचा विचार करून आज तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं, आपल्यापैकी अनेक लोक गेले असतील, कशा परिस्थितीत ते काम होतं। पण याला केवळ गृहनिर्माण प्रकल्प न ठेवता त्या सगळ्या इंडस्ट्रीचं तिथे पुनर्वसन करतो। त्या सगळ्यांकरता अत्यंत चांगल्या व्यवस्था, आधुनिक व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि आज त्यापैकी बरेच लोक इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आहेत, पण उद्या हे सगळं झाल्यानंतर ते फॉर्मल इकॉनॉमीत येतील, त्यामुळे त्यांना टॅक्सेस द्यावे लागतील। आणि म्हणून आपण हाही निर्णय केला की पहिले 5 वर्ष त्यांच्याकडनं आपण GST घेणार नाही, त्यांना GSTतनं आपण सूट देणार आहोत। आणि यासोबत हा जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1,60,000 निवासी, व्यावसायिक व औद्योगिक घटकांचं पुनर्वसन आणि पुनर्वास आपण करणार आहोत। यामध्ये आपण मागे निर्णय केला होता, त्या निर्णयाप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पहिल्यांदा 2000 ची कट ऑफ डेट होती, मग आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयातनं मार्ग काढला आणि 2000 ते 2011 पर्यंत आपण गेलो। फक्त 2011 पर्यंतच्यांना आपण 2.5 लाख रुपये सशुल्क म्हटलं। आता या प्रकल्पामध्ये 2000 पूर्वीचे किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच 350 चौरस फुटाचं घर आपण देणार आहोत। जे 2000 ते 2011 वाले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरावे लागतील, पण त्यांना धारावीमध्येच घर आपण देतो आहोत। सगळे एलिजिबल 100% एलिजिबल लोक धारावीतले
हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही. त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार. म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो. त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो. ज्यांचे गाळे आहेत त्यांना गाळे देतो. सगळ्या गोष्टी म्हणजे हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. आणि आम्ही असं ठरवलं, पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की आता प्रकल्प सुरू झालाय, रेल्वेची जागाही मिळाली, त्याचंही काम चालू झालंय, या प्रकल्पाचं एक भूमिपूजन करावं. पण नंतर हा निर्णय मी केला आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भूमिपूजन नाही, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रिहॅबचे 10,000 घरं पूर्ण करायचे आणि त्या घरांचा चाव्या देण्याचा कार्यक्रम, या स्लमच्या लोकांच्या रिहॅबच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम 10,000 लोकांचा हा माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा, अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यासोबत मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या, मागच्या काळात 3K आली पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते. पण क्लस्टर हेच उपाय आहे, कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे सगळं क्लस्टर पद्धतीनंच करता येईल. आणि म्हणून शासनाने हा निर्णय केला आणि मुंबईमध्ये जवळपास 19 क्लस्टर आपण तयार केलेले आहेत. या 19 क्लस्टरमध्ये बहुतांश मुंबई जी आहे ही स्लम फ्री आपल्याला करता येते. याच्यामध्ये पहिल्या क्लस्टरचं आपलं आता वर्क ऑर्डर स्टेजला आपण आलो जुहू गल्लीमध्ये. आता जे क्लस्टर आपले टेंडरच्या स्टेजवर आहेत त्याच्यामध्ये आझमी साहेब, मानखुर्द शिवाजीनगर, बेरामबाग बांद्रा ईस्ट, मजासवाडी गोरेगाव आणि एंटॉप हिल, आणि याच्या व्यतिरिक्त इतर क्लस्टरचं जे काही आहे ते काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकासातून हे जे सगळे आमचे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत त्यांनाही रिहॅब त्या ठिकाणी द्यायचा आणि कॉन्क्रीटचं जंगल न होऊ देता काही स्पेसेस या त्या ठिकाणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने काही बेस्ट प्रॅक्टिसेस सुरू केल्या आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात खूप चर्चा होते, त्याच्यावर नंतर येतो. पण या ठेवीची जी गुंतवणूक आहे तो एक बिझनेस आहे, त्यामुळे यातही पारदर्शिता आणण्याचं काम आपण केलं आणि मुदत ठेवीची गुंतवणूक ऑनलाईन प्रणालीने आता होईल. बँका बीड करतील, जो सर्वोच्च व्याजदर देईल, म्हणजे ठरलेल्या मेजर बँका आहेत त्या, कुठली बँक नाही, जो सर्वोच्च व्याजदर देईल त्या बँकांना त्या ठिकाणी या ठेवी मिळणार आहेत. याचा फायदा असा होतोय की आता जे व्याजदर मिळतात याच्यामुळे जे काही लॉंग टर्म व्याज आहे त्यात जवळपास 250 कोटी रुपये जास्त महानगरपालिकेला मिळतील. माय BMC मार्ग तक्रार निवारण प्रणाली तयार केली आहे की ज्याच्यामध्ये तक्रारींचं कार्यक्षम व्यवस्थापन, सतत निरीक्षण आणि विहित मुदतीत निराकरण करण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट्सॲप एक चॅटबॉट तयार केला आहे, 1916ची हेल्पलाईन तयार केली आहे आणि ज्या तक्रारी समाज माध्यमांवर येतात
त्याचंही केंद्रीकृत संकलन, वर्गीकरण, परीक्षण आणि निराकरण या संदर्भातलीही एक